सांगोल्याच्या राजकारणात आज मोठी हालचाल आणि त्याच वेळी मोठा धक्का। एका बाजूला शेतकरी कामगार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण सांगोला शहर हादरला आहे। आज सांगोला शहरात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपचा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या कार्यक्रमात शेकापमधील अनेक मान्यवर बाळासाहेब एरंडे, बाळासाहेब काटकर, संभाजी अलदर, सचिन देशमुख, राणी दिघे, उल्हास धायगुडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमाला भाजप नेते जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष चेतन केदार उपस्थित होते। शेकडो कार्यकर्त्यांचा हा पक्षप्रवेश सांगोला तालुक्यात भविष्यातील राजकीय समीकरण बदलू शकतो असं मानलं जातंय। पण या उत्साही वातावरणातच एक धक्कादायक घटना घडली। स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकली। या प्रकारानंतर सांगोला शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। संतप्त कार्यकर्त्यांनी भाईंच्या घरासमोर जमून जोरदार निषेध नोंदवला आहे। भाई गणपतराव देशमुख हे सांगोल्याच्या राजकारणातील संस्कार आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक होते। त्यांच्या घरावर हल्ला हा फक्त एका कुटुंबावर नाही, तर सांगोल्याच्या राजकीय संस्कृतीवर प्रहार आहे असं मत नागरिकांमध्ये व्यक्त होतंय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली। भाई गणपतराव देशमुख आमच्यासाठी पूजनीय व्यक्तिमत्व आहेत। त्यांच्या घरावर झालेला हल्ला चुकीचा आहे। पोलिसांनी आरोपीला शोधून कडक कारवाई करावी। तर दुसरीकडे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत शांततेचा आणि संयमाचा संदेश दिला आहे। ते म्हणाले, ज्या व्यक्तीने हे कृत्य केलं त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही, त्यामुळे तो कोणत्या पक्षाचा आहे हे सांगणं चुकीचं ठरेल। माझी प्रशासनाला विनंती आहे, जर तो व्यक्ती सापडला तर त्याला शिक्षा देऊ नका, फक्त समज द्या आणि पुढे असं होऊ नये इतकंच सांगून सोडून द्या। एका बाजूला राजकीय बदलाचा काळ आहे, तर दुसऱ्या बाजूला संस्कृती आणि सन्मानावर झालेला हा हल्ला सांगोला सध्या दोन टोकावर उभा आहे। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ सांगोला बंदची हाक दिली आहे आणि पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त वाढवला आहे। आज दुपारच्या दरम्यान आबासाहेबांच्या या घरामध्ये समोरच्या प्रांगणामध्ये आजी एकट्या घरी होत्या आणि स्वयंपाक करणाऱ्या एक ताई आणि ऑफिसमध्ये काम करणारी 2-3 मुलं घरी होती आणि समोरून जात असणाऱ्या रॅलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीने बंगल्याच्या समोर दारूची बाटली फेकून चुकीचं निंदनीय कृत्य केलेलं आहे। तो कोण आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे याचा पुरावा नसल्यामुळे कुणावरती आरोप करणं चुकीचं आहे आणि ही घटना खूप निंदनीय आहे। ज्या माणसाने स्वतःच्या आयुष्यामध्ये या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, बहुजन वर्गाचं प्रतिनिधित्व करत असताना स्वतःच्या कुटुंबाकडे न पाहता स्वतःच्या संसारावरती तुळशीपत्र ठेवून या तालुक्याची 60-65 वर्ष सेवा केली आणि अशा भ्याड कृत्याचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत। मला या तालुक्यातल्या सर्व नेते मंडळींनी सुद्धा फोन करून या निंदनीय गोष्टीची चौकशी केली
आणि त्यांनी सांगितलं आम्ही आपल्या सोबत आहोत. आमची त्या कृत्य करणाऱ्या अज्ञात व्यक्तीला विनंती आहे की स्वर्गीय आबासाहेबांनी हा तालुका 60 वर्ष शांततेत ठेवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं. भविष्य काळामध्ये त्या व्यक्तीकडून असं कृत्य होऊ नये. आणि प्रशासनालाही आमची विनंती असेल की जरी तो व्यक्ती सापडला तर त्याला या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून कोणतीही शिक्षा करण्यात येऊ नये. त्याला समज देऊन भविष्यात त्याच्या हातून ते कृत्य होणार नाही याची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी. आणि आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या स्वर्गीय आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या आणि शेतकरी कामगार पक्षाच्या तमाम पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार माता भगिनींना माझं आव्हान आहे, उद्याच्याला सर्वपक्षीय आपण सांगोला बंदची हाक दिलेली आहे. आणि हा निषेध नोंदवत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे संविधान आहे आणि जो कायदा आहे त्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपण निषेध व्यक्त करायचा आहे. हा निषेध व्यक्त करत असताना तमाम माझ्या जीवाभावाच्या तरुण सहकाऱ्यांना विनंती आहे की कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. कारण स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे की आबासाहेबांनी जो विचार दिला आणि शांततेचा या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला संसार शांततेत करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतलं, त्याच पद्धतीनं तोच विचार जपण्याची आपल्या सर्वांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. आणि कुणाचंही नाव घेऊन, कुठल्याही पार्टीचं नाव घेऊन एखादा पुरावा नसताना कुणाची बदनामी करणं हे आबासाहेबांचा विचार नव्हता आणि आपल्याला कुणालाही शोभणार नाही. तर माझे आपल्या माध्यमातून सर्व माझ्या जीवाभावाच्या तरुण सहकाऱ्यांना आणि पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आणि सोशल मीडियाच्या आमच्या टीमला विनंती आहे, कुठल्याही पक्षाचं, कुठल्याही व्यक्तीचं नाव घेऊन कुणाची बदनामी करू नये. आपल्याला जोपर्यंत पुरावे नसतात आपल्याकडे तोपर्यंत कुणावर टीका करणं, कुणाची बदनामी करणं हे कायद्याला धरून नसतं. तर परत एकदा या माझ्या तमाम तालुक्यातल्या आबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की उद्याच्याला सांगोला बंदची हाक देत असताना जो आपण निषेध व्यक्त करणार आहोत तो कायद्याच्या चौकटीत राहून आणि शांततेत निषेध व्यक्त करायचा.